प्रकार होतात आपल्या रिडिंगमध्ये दरवेळेस, कारण की हे दोन्ही कार्ड एका डेकमध्ये दोन्ही कार्ड कधीच मिळत नाहीत, परंतु येथे आपल्याला 2 कार्ड एकाच ह्याचे मिळालेले आहेत. सो 100% येथे गॅरंटी आहे की तुमची जी कोणी ट्विन फ्लेम, आता अमावस्या ही आहे आणि हे पितृंचं आपल्या ह्या रिडिंगमध्ये निघालेलं आहे, तर तुम्हाला काही हिलिंग रिच्युअल्स करणं गरजेचं आहे. तर ते काय आहेत बघा. ऑफर मिल्क अँड राईस. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व. आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर हॅपी संडे सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 12 तारखेला जे काही सूर्यग्रहण आहे, ठीक आहे, मोठं सूर्यग्रहण आहे, सोलार इक्लिप्स, खूप मोठं सूर्यग्रहण आहे. तर त्या अकॉर्डिंग आपल्याला काही ऊर्जा जाणवत आहे, त्या अकॉर्डिंग आपल्याला काही डिव्हाइन गायडन्स देऊ इच्छित आहे. कारण की हे जे काही सूर्यग्रहण आहे खूप मोठं आहे. 1999च्या नंतर हेच असं एक सूर्यग्रहण आहे की जे खग्रास आहे, मोठं आहे खूप. हे आपल्या भारतात नाही दिसणार आहे, ते तिकडे स्पेन, पोर्तुगीज, युरोपीय जे देश आहेत तिकडे हे दिसणार आहे. परंतु सूर्य तर एकच आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्यावरती सुद्धा होईल, भारतातील लोकांवरती सुद्धा होईल, महाराष्ट्रातील लोकांवरती सुद्धा होणार आहे. तर त्या अकॉर्डिंग काही ऊर्जा आहेत, त्या अकॉर्डिंग काही आपल्याला डिव्हाइन गायडन्स देऊ इच्छित आहे ह्या 2-3 दिवसामध्ये. आणि 12 तारखेच्या नंतर काही खूप मोठे परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे, बदल होताना दिसून येत आहे. तर त्या ऊर्जा काय आहेत, त्या तुमच्या जीवनाशी कशा कनेक्ट करू शकतात, काय तुम्हाला डिव्हाइन येथे प्रिकॉशन सांगत आहे घेण्यासाठी, तर त्या संदर्भात आजच्या ऊर्जा असणार आहे. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी डिव्हाइन काय गायडन्स देते, तुमच्या ऊर्जा काय आहेत. तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या अराउंड जी कोणती नेगेटिव्ह ऊर्जा आहे ती दूर निघून जावी, यासाठी मी डिव्हाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्हिटी सेंड इट बॅक टू सेंडर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. आर्कएंजल मायकेल, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी. All positive energy, please guide me and protect me. Remove all black energies, negative energies. Send it back to sender. Multiply by 1000 times. तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेट करा तुमच्या प्रश्नांवरती. लेट्स सी, पाहूया आपल्याला काय ऊर्जा जाणवतात. डिवाइन प्लीज गाइड मी. कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी काय ऊर्जा आहे, तुमच्या ऊर्जा काय आहे, करंट एनर्जी काय आहे. डिवाइन प्लीज गाइड मी. ओके. ओम नमः शिवाय. डिवाइन कलेक्टिव्हची ऊर्जा काय आहे, प्लीज गाइड मी. ओके. तर बॉटमची ऊर्जा आपल्या 4 ऑफ सॉर्ड्सची आहे. 4 ऑफ सॉर्ड्स आपल्याला येथे इंडिकेट करत आहे, मे बी असू शकतो तुमच्या अराउंड अशा काही परिस्थिती आहेत सध्या की ज्या कुठेतरी तुमच्या मनामध्ये एक प्रकारे आपण म्हणतो ना भरकटलंय आपलं मन, कुठेतरी ऑप्शन्स खूप जास्त आहेत, पर्याय शोधत आहात तुम्ही, किंवा बहुतेक अशी कामं आहेत तुमच्याकडे पेंडिंग आहेत, ते करायचे आहेत तुम्हाला, परंतु यू आर नॉट फोकसिंग ऑन युअर गोल. तुमच्या गोलवरती तुम्हाला फोकस करता येत नाही, एकाग्रचित्त होता येत नाही. मे बी डिस्टर्बन्स खूप आहे, ऊर्जांमध्ये डिस्टर्बन्स खूप आहे किंवा होण्याची शक्यता आहे ह्या 2-3 दिवसामध्ये. तर ह्याही ऊर्जा आहेत. असू शकतं तुमच्या अराउंड कोणीतरी फिमेल ऊर्जा आहे जी तुमच्या शेजारी राहते किंवा तुमच्या अराउंड राहते, अशी ही ऊर्जा आहे इथे. आणि हे बघा, आता ह्या ऊर्जा ज्या जे काही लोक आहेत तुमच्या अराउंड, जी काही नेगेटिव्ह ऊर्जा आहेत, कार्यक्षेत्रामध्ये आहेत किंवा तुमच्या शेजारी पाजारी आहेत किंवा तुमच्या समाजात जेथे जेथे तुम्ही कनेक्टेड आहात तेथील ह्या ऊर्जा आहेत. तर असू शकतं कोणीतरी जी व्यक्ती आहे, जी फिमेल ऊर्जा आहे, ती तुमच्यावरती नेगेटिव्हिटी सेंड करण्याचा प्रयत्न करत आहे, ती तुमच्या शेजारी राहत आहे किंवा तुमच्या आजूबाजूला राहत आहे. तर येथे ह्या ऊर्जा आहेत. असू शकतं की तुमचं माइंड खूप शांत आहे, तुम्ही खूप स्टेबल आहात, परंतु कोणीतरी असं येतं आणि तुमचं माइंड डिस्टर्ब करून जातं, तुमच्या घरामध्ये काही ना काहीतरी भांडणं लावून जातं. आणि हा त्यांचा उद्देश असतो जो सफल होतो जर तुम्ही त्याला रिॲक्ट केलं तर असू शकतं ह्या 2-3 दिवसामध्ये अशा काही ऊर्जा निर्माण होतील की ज्यामध्ये तुम्हाला असं जाणवेल की कोणीतरी जे आहे ते तुमच्या घरामध्ये येऊन काही ना काहीतरी वादविवाद करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा असं काहीतरी क्रिएट केलं जात आहे तुमच्यासमोर की तुम्हीच स्वतःहून भांडण कराल किंवा तुम्हीच काहीतरी असं कराल की ज्याचं करून तुम्हाला नंतर वाईट वाटेल, तो असंही काहीतरी होऊ शकतं. तर यामध्ये डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे
की बाहेरच्या परिस्थिती कशाही असो, बाहेर तुमच्या जे दाखवलं जात आहे ते एक इल्युजन आहे, ते एक भ्रम आहे, त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये, तर तुमच्या ऊर्जांवरती तुम्हाला फोकस राहायचा आहे. असू शकतं की मे बी तसं नाही पण आहे, जसं तुम्हाला दाखवलं जात आहे. तर ह्या 2-3 दिवसामध्ये नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव खूप जास्त वाढेल, कारण की इथे आपल्याला माहिती आहे अमावस्याही आहे त्या दिवशी, आणि हे सूर्यग्रहण आहे. जे पॉझिटिव्ह गोष्टी असतात त्यांना हे झाकणारं असतं, ज्या सकारात्मक गोष्टी असतात त्यांना कुठेतरी भरकटवणारं असतं. तर येथे तुमच्या ऊर्जा आपल्याला हेच सांगत आहेत, हेच इंडिकेट करत आहे. मे बी कुणीतरी ब्लॅक एनर्जी आहे जी तुमच्या घरामध्ये काही ना काहीतरी वादविवाद लावण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कुणीतरी अशी व्यक्ती आहे जी सतत तुमच्यावरती लक्ष ठेवून असते. तुम्ही कुठे जाता, काय करता, कसं काय करता, काय चाललंय तुमचं. सो तर ह्या ऊर्जा आहेत. असू शकतं की त्या फिमेल ऊर्जेचा उद्देशच तो आहे की तुमच्या घरामध्ये कशा प्रकारे भांडणं लागतील. तर अशाही प्रकारच्या ह्या ऊर्जा आहेत. परंतु तुम्हाला येथे तुमची शांती ठेवायची आहे, तुम्हाला येथे सायलन्समध्ये राहायचं आहे, तुम्हाला खूप जास्त तुमच्या साधनेवरती लक्ष द्यायचं आहे, तुम्हाला तुमच्यामध्ये पीसमध्ये राहायचं आहे. कारण की तुम्ही जर काही बोललात किंवा ऍक्शन घ्यायला गेलात तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरातले लोक तर कार्मिकच आहेत, त्यांना तर त्या गोष्टी समजणारच नाहीत. ते त्यांचं सिद्ध करायला जातील, तुम्ही तुमचं सिद्ध करायला जाईल. जो हेतू ज्या परक्या व्यक्तीचा आहे तो येथे सफल होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही याकडे थोडंसं लक्ष द्या, प्रिकॉशन घ्या, तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या हाय कॉन्शियसनेसमध्ये घेऊन जा, मेडिटेशन करत राहा, जेणेकरून तुम्हाला ह्या अमावस्येच्या दरम्यान ज्या काही ऊर्जा जाणवत आहे ते एक इल्युजन आहे हे तुम्हाला कळेल, ते एक भ्रम आहे. असू शकतं कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा कोणीतरी जे आहे जे खूप जास्त विचार करत आहे की ह्यांचं कुठेतरी ट्रान्सफर करावं, किंवा ह्याही गोष्टी होऊ शकतात. ट्रान्सफरचे पण योग आहे, ट्रान्सफरचे योग आहेत. त्यानंतर कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला येथे दिसून येते प्रमोशनचे पण योग आहेत, बढतीचे योग आहेत. परंतु येथे तुम्हाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत, ज्या आजूबाजूची लोक तुम्हाला असू शकतात तुमच्या कार्यावरून, याच्यावरून त्याच्यावरून काही ना काहीतरी टीका टिप्पणी करताना दिसून येतात, तुम्हाला त्यांच्याकडे फोकस करायचं नाहीये, तुम्हाला तुमच्या कार्याकडे फोकस करायचा आहे. बिकॉज ह्या नेगेटिव्ह ऊर्जा आहेत ज्या ह्या 2-3 दिवसांमध्ये पीकवरती असतील. 2-3 दिवसांमध्ये काही ना काहीतरी असं होईल. सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना लेट गो करायचा आहे. नेगेटिव्ह फिमेल ऊर्जेचा प्रभाव तुमच्या आजूबाजूला आहे, फिमेल असो, मेल असो, कोणी असो, परंतु इथे ऊर्जा जी आहे ती फिमेलची इंडिकेट झालेली आहे. सो यू हॅव टू केअर अबाउट इट, बिकॉज येथे दिसून येत आहे सम पीपल्स आर गॉसिपिंग अबाउट यू. तर तुमच्याविषयी काही ना काहीतरी गॉसिप केलं जात आहे, परंतु तुम्हाला ह्याही स्थितीमध्ये येथे शांतताच बाळगायची आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की ह्या ऊर्जा खूप जास्त स्ट्रॉंग आहेत. बिकॉज हे काय आहे, सूर्यग्रहण आहे. ठीक आहे, सूर्याचं ग्रहण आहे मोठं, आणि हे ऑप्शन्स जे आहेत तुमच्या पुढे, जे तुमच्या अनेक चिंता चालू असतात एकाच वेळेस, तुम्ही डिप्रेशनमध्ये असता, कधी खूप जास्त विचार करत असता, कधी खूप जास्त तुमच्या घरच्या तुमच्या चिंता असतात, धनाच्या असतात, करिअरच्या असतात, लग्नाच्या असतात, मुलांच्या बाबतीत असतात, शिक्षणाच्या असतात. तर हे सगळं काही एकदाच तुमचं सुरू होतं आणि मग तुम्हाला कळत नाही नेमकं फोकस नेमकं आपल्याला कशावरती करायचं आहे. तर ह्या सर्व नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे. फिमेल ऊर्जा खूप जास्त इथे इंडिकेट होत आहे. मे बी काहीतरी ती तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुमच्या घरात येऊन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशी ही कोणीतरी ऊर्जा इथे तुमच्या अराउंड आपल्याला दिसून येत आहे. परंतु यामध्ये आपल्याला दिसून येते की तुम्ही गायडन्स घेत आहात. मे बी काही ना गायडन्स घेण्याची पण इच्छा आहे, परंतु नेगेटिव्ह ऊर्जा असल्यामुळे ते गायडन्स घेऊ इच्छित नाहीत, कारण की त्यांना ते टाळलं जातं की नको घेऊ तू आता. ओके, त्यांच्याकडे पैसा असतो, सगळं असतो, परंतु तरी सुद्धा त्यांना टाळलं जातं की तुला गायडन्स घेण्याची काहीही गरज नाही. सो ते डिले होतं, पोस्टपॉन होतं. तर अशा प्रकारच्या ऊर्जा इथे आहे. दत्तगुरूंचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे. असू शकतं तुम्ही त्यांची सेवा करत आहात, स्वामींची सेवा करत आहात, तुम्ही त्यांचे भक्त आहात. सो जर भक्त असाल तर नक्कीच इथे श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा, श्री दत्तगुरू म्हणून तुम्हाला कमेंट करायची आहे. नक्कीच पुढील जो मार्ग आहे तो दत्तगुरूच तुम्हाला इथे गाईड करत आहे. तर ह्या ऊर्जा तुमच्यासाठी आहेत. तर लेट्स सी, पाहूया. तर असंही दिसून येत आहे धनाच्या काही चिंता आहेत तुम्हाला, आर्थिक अडचणी आहेत येथे दिसून येत आहे. फॅमिलीमध्ये असून सुद्धा तुम्हाला शांतता नाहीये, पीस नाही, एक प्रकारे सुख नाहीये, सगळं असून सुद्धा समाधान नाहीये. तर ह्याही ऊर्जा येथे आहेत. ओम नमः शिवाय. ओके, तर इथे तुमच्या 3 ऑफ सॉर्ट्स आपल्याला, मी जसं तुम्हाला आता सांगितलं तेच इंडिकेट करत आहे की मे बी तुम्हाला कोणीतरी इल्युजनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या पार्टनरविषयी, तुमचं ज्यांच्यासोबत तुम्ही सध्या मॅरिड आहात किंवा जे तुमचे लव्ह कनेक्शनमध्ये आहेत, रिलेशनशिप आहे, त्यांच्या आणि तुमच्यामध्ये काहीतरी मिसकम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न केला जाईल, मिसअंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. तर येथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते खूप शांततेने डील करायच्या आहेत. येथे तुम्हाला बिलकुल ॲग्रेसिव्हली गोष्टी रिॲक्ट करायच्या नाहीयेत, कारण की इथे 3 ऑफ सॉर्ट्स आहे. असू शकतो कुणीतरी तुम्हाला हार्ट पेन व्हावं, तुम्हाला तुमचा हार्ट ब्रेक व्हावा, तुम्हाला दुःख व्हावं, यासाठी सुद्धा प्रयत्न करताना इथे दिसून येत आहे. तर
तुम्हाला तुमच्यावरती, तुमच्या हस्बंडवरती, तुमच्या वाईफवरती किंवा तुमचं जे कोणी लव कनेक्शन आहे त्यावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. कारण की इतर लोक तुम्हाला असं प्रिटेंड करतील की मे बी काहीतरी ह्यांचं चुकतंय. असू शकतं पास्टमध्ये अशा काही गोष्टी झालेल्या आहेत, परंतु तरी सुद्धा सध्या जे आहे ते तुम्हाला तुमचं जीवन जे आहे ते सुरळीतपणे चालवण्यासाठी हे कनेक्शन तुमच्यासाठी गरजेचं आहे. कारण की येथे दिसून येत आहे की ते कार्मिकच आहे. असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये कार्मिक आहे, काहींच्या बाबतीमध्ये जे म्युच्युअल लव आहे, तर म्युच्युअल लवच्या संदर्भात सुद्धा ह्या ऊर्जा आहेत की तुमच्या बाबतीमध्ये कोणीतरी गैरसमज निर्माण करून देईल. परंतु तुम्हाला तुमच्या ऊर्जांवरती फोकस राहायचंय, शांत राहायचंय, पीसमध्ये राहायचं आहे. तर येथे दिसून येतंय की आर्थिक अडचणी आहेत, पैशांचं जे काय आहे खूप जास्त लोन आहे किंवा इतरही काही अडचणी दिसून येत आहे. असू शकतं इतरही जबाबदाऱ्या आहेत, मुलांच्या शिक्षणाच्या, लग्नाच्या, किंवा कुठेतरी ऍडमिशन घेतलंय किंवा कुठेतरी शिक्षणासाठी मुलं जाणार आहेत किंवा काहीतरी जे आहे खर्च वाढणार आहे ह्याचीही तुम्हाला जाणीव आहे. लग्नाचीही तयारी आहे काहींच्या संदर्भामध्ये, ह्या ऊर्जा आहेत. परंतु तुमच्याकडे ऑफर येत आहे, धनाच्या संदर्भामध्ये ऑफर येत आहे, स्टॅबिलिटी तुम्हाला मिळेल, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये स्टॅबिलिटी मिळेल, करिअरमध्ये स्टॅबिलिटी मिळेल. तर अशाही ऊर्जा येथे दिसून येत आहे. जी लोक जे आहे ते फॅमिलीमध्ये सुखी नाही आहेत, असू शकतं सगळं आहे त्यांच्याकडे परंतु एक सुख नाही, शांतता नाही, तर त्याही ऊर्जा येथे इंडिकेट होत आहे. तर हे तुमची एनर्जी आहे. लेट्स सी, पाहूया आपल्याला काय अजून ऊर्जा मिळत आहेत, काय आपल्याला डिवाइन गायडन्स मिळत आहे. लेट्स सी. ओके तर एट ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. एट ऑफ वॉन्ड्स काय दाखवते, तुमचे कर्मा दाखवत आहे. कर्मा जे तुम्ही आतापर्यंत केलेत. ओके, शनी महाराजांचाही हा 8 नंबर आहे. शनी महाराजही याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट करत आहे. तुम्ही आतापर्यंत जो काही कर्मा केलेला आहे, ज्या काही बाबतीमध्ये तुम्ही कर्म केलेले आहेत, तर त्याचं योग्य ते फळ तुम्हाला इथे मिळताना दिसून येत आहे. तर असू शकतं तुम्ही काही साधना केलेली आहे, मेडिटेशन केलेलं आहे, तुम्ही तुमच्या ऊर्जांवरती कार्य केलेलं आहे, चक्रांवरती कार्य केलेलं आहे. तर त्या ऊर्जा इथे आपल्याला दिसून येत आहे की ज्यांनी हा 8 नंबर आहे. ओके, इन्फिनिटचं साईन आहे. कालच 8 जी ऊर्जा होती ती पीकवरती होती, हाय कॉन्शियसनेसमध्ये गेले होते लोक बरेचसे. ओके, तुम्ही मॅनिफेस्टेशन केले असतील, तुम्ही भौतिक रिच्युअल्स केले असतील, काही ना काहीतरी तुम्ही असं केलं असेल जे तुमची चेतना जी आहे ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट झाली असेल. तर येथे हे खूप जास्त इंडिकेट होत आहे की ज्यांनी खूप जास्त आपल्या चक्रांवरती कार्य केलेलं आहे, मेडिटेशन साधनेचा वापर केलेला आहे, तर त्यांची कुंडलिनी ऊर्जा जी आहे ती येथे राईज होणार आहे. असू शकतं तुमची कुंडलिनी शक्ती जी आहे ती अवेकन होणार आहे. तर ही गुप्त धन आहे, ही गुप्त साधना आहे, त्याचं तुम्हाला फळ येथे डिवाइन देत आहे. तर प्रत्येक गोष्ट जी आहे ती, प्रत्येक जी गोष्ट आहे ती पैशांच्याच बाबतीत इंडिकेट नसते. येथे तुमची स्पिरिच्युअल पॉवर वाढताना दिसून येत आहे. ह्या सूर्यग्रहणाचा काळ जो आहे, हा काळ तांत्रिक, मांत्रिक किंवा हे जी लोक असतात त्यांच्यासाठी खूप पॉवरफुल असतो. ह्या अमावस्येच्या कालावधीमध्येच ते खूप जास्त ऊर्जा गेन करत असतात आणि त्यामुळेच निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभावही खूप जास्त वाढत असतो. तर येथे तुम्हाला माँ कालीचं संरक्षण आहे. माँ काली तुम्हाला येथे आशीर्वादित करत आहे की तुमची साधना जी आहे ती फळाला जाणार आहे. तुमच्या ऊर्जा खूप जास्त वरच्या चक्रांवरती जाताना आपल्याला दिसून येत आहे. तर हा जो काळ आहे तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन घेऊन येत आहे, आनंद घेऊन येत आहे. आनंद कशाच्या बाबतीमध्ये, कसली तरी तुम्हाला मिळकत मिळणार आहे. मिळकत म्हणजे जसं की हे बघा, हे जे काही सूर्यग्रहण आहे हे कर्क राशीमध्ये आश्लेषा नक्षत्रावरती होत आहे. कर्क राशीमध्ये आश्लेषा जे नक्षत्र आहे त्याचं जे प्रतीक आहे ते नागदेवता आहे. नागदेवता कशाचं प्रतीक आहे, कुंडलिनी शक्तीचं प्रतीक आहे. तर 100% ज्यांनी साधना केलेली आहे त्यांची कुंडलिनी तर अवेकन होणारच आहे ह्या पिरियडमध्ये. तर ही एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे, गुड न्यूज तुमच्यासाठी आहे. ज्यांना धनाच्या चिंता होत्या, तक्रारी होत्या, खूप जास्त अडचणी होत्या, तर काहींना गुप्त धन मिळण्याचे सुद्धा चान्सेस आहेत ह्या दरम्यान. तर ह्याही ऊर्जा आहेत, पॉझिटिव्ह ऊर्जा आहेत. धन भरपूर मिळण्याचे चान्सेस येथे आपल्याला दिसून येत आहे. पैसा खूप जास्त मिळण्याचे चान्सेस दिसून येत आहे. करिअरमध्ये आपल्याला दिसून येत आहे तुम्ही फोकस करत आहात, तुमच्या ऊर्जांवरती तुम्ही फोकस करणार आहात. पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला तुमच्या करिअरमध्ये दिसून येत आहे, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. मे बी असू शकतो कोणीतरी इगोइस्टिक पर्सन आहे. ओके, कुणीतरी अहंकारी व्यक्ती आहे जी तुम्हाला बॉस म्हणून लाभलेली आहे किंवा तुमच्या घरामध्ये आहे किंवा कार्मिक जे कोणीतरी आहे, तर ते तुम्हाला इथे नेगेटिव्हिटीकडे घेऊन जातील. परंतु
तुम्हाला त्याकडे लक्ष द्यायचं नाही, तुमच्या साधनेकडे, तुमच्या मंत्रजप जे काही सध्या करत आहात त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तर येथे 2 ऑफ वॉन्ड्सचंही कार्ड आहे. असू शकतं तुम्ही काही भविष्याचं प्लॅनिंग करत आहात, भविष्याच्या संदर्भातल्या ह्या ऊर्जा आहेत, परंतु तुम्हाला समजत नाहीये नेमकं कम्युनिकेशन येईल का नाही. रिलेशनशिपमधील सुद्धा हे इश्यू असू शकतात की तुम्ही विचार करत आहात, माहिती नाही पुढे ह्याच्यामध्ये पुढे जाल की नाही. तर ह्याही ऊर्जा आहे, परंतु काळजी करू नका, लवकरच तुमच्याकडे गुड न्यूज येत आहे, लवकरच तुमच्याकडे कम्युनिकेशन येत आहे. तर अमावस्येच्या दरम्यान ऊर्जा ज्या आहे ते हाय कॉन्शियसनेसमध्ये असणार आहे. तर तुम्हालाही तुमचं जे कार्य आहे तिकडे तुम्हाला घेऊन जायचं आहे, खूप जास्त पॉझिटिव्ह राहायचं आहे. कारण की थोड्या ऊर्जा ज्या आहे, भावना ज्या आहेत ते थोड्या नेगेटिव्हिटीकडे जातात. कारण की अमावस्येला काय होतं, चंद्र पूर्णच झाकला जातो. तर येथे चंद्रही महत्वाचा आहे, कारण की सूर्याच्या पुढे तर चंद्रच उभा राहतो ना. तर अशाही ऊर्जा येथे दिसून येत आहे. सक्सेसफुल होत आहात, काहीतरी गुड न्यूज तुमच्याकडे येत आहे. अँड आपल्याला असंही दिसून येतं ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ते एखादं कम्युनिकेशन, ते एखादी ऑफर तुमच्याकडे 100% येणार आहे. तर ह्याही ऊर्जा आहेत. तर सक्सेसचं कार्ड आहे हे. तुम्हाला कुठेतरी जॉबची ऑपॉर्च्युनिटी येईल, तुमच्या मुलांच्या संदर्भात काहीतरी, शिक्षणाच्या संदर्भात काहीतरी न्यूज तुमच्याकडे येणार आहे. ज्यांच्या विवाहाच्या अडचणी होत्या तर त्याही संदर्भात काही पॉझिटिव्ह न्यूज तुमच्याकडे येणार आहे. आफ्टर ह्या सूर्यग्रहणाच्या नंतर ह्या गोष्टी घडतील. असू शकतं काहींच्या ऊर्जा खूप जास्त डिप्रेसिव्ह सुद्धा होतील ह्यामध्ये, खूप जास्त डिप्रेशन, चिंता, थकान, तर ह्याही गोष्टी असू शकतात काहींच्या. हा अमावस्या पौर्णिमेला त्यांच्यावरती असे इफेक्ट होतात. तर ह्याही ऊर्जा इथे दिसून येत आहे. तर आपल्याला इथे पितृंच्या संदर्भात सुद्धा ऊर्जा आलेल्या आहे, पितृंच्या संदर्भात. तर तुमच्या पितृंच्या संदर्भात असू शकतं जर तुम्ही खूप जास्त डिप्रेशनमध्ये असाल, तुमचे ब्लॉकेजेस असतील, तुमच्या फॅमिलीमध्ये काही ना काहीतरी इश्यू राहिलेले असतील सतत, तर त्यांच्याहीकडून काही ऊर्जा येत आहेत. तर आपल्याला दिसून येत आहे काय अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुढे जाण्यापासून रोखत आहेत. असे कुठले ब्लॉकेजेस आहेत. तुम्हाला तर वाटतं आमच्या घरात सगळं चांगलं चाललंय, आम्ही तर खूप चांगलं करतोय, आम्ही तर कोणाचं काही वाईट केलं नाही, परंतु तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये एवढे संकट का, एवढे ब्लॉकेजेस का, एवढे आम्हाला पुढे जाण्यामध्ये अडचणी का. तर याही संदर्भामध्ये काहींच्या ऊर्जा आहेत, कम्प्लिशनची ऊर्जा आहे. तर आफ्टर दिस रिडिंग मे बी असू शकतं तुमच्या मनामध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत, तुमच्या ज्या काही चिंता आहेत त्या येथे हील होताना दिसून येत आहे. तुम्हाला डिवाइनचा आशीर्वाद लाभत आहे, तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वाद येथे लाभत आहे, तुम्ही सत्यापर्यंत पोहोचत आहात. तर हा व्यक्ती काय शोधतोय, सत्य शोधतोय. सत्य काय आहे ते आपण जेव्हा आपल्यामध्ये झाकतो, म्हणजे आपल्यामध्ये इनर वर्क करतो, त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी कळतात. तर बघा, इनर वर्क म्हणजे फक्त काही ध्यान मेडिटेशन नाहीये. तर तुमच्या भावना ज्या आहेत त्या तुम्हाला समजल्या पाहिजे. तुमच्या अंतरंगामध्ये काय भावना सुरू आहेत सध्या त्या तुम्हाला समजल्या पाहिजेत. त्याच्यावरती कशा प्रकारे तुम्ही हील करता, हिलिंग कशा प्रकारे करतात, त्याला इनर वर्क म्हणतात. तर इनर वर्कच्या संदर्भात तुम्ही माझ्याकडून गायडन्स घेऊ शकता पर्सनली व्हॉट्सअपवरती मेसेज करून. तर येथे दिसून येत आहे असू शकतं घरामध्ये कोणीतरी मेल पर्सन आहे जो खूप जास्त डॉमिनेटिंग आहे, तुमच्याकडे कसली तरी ऑफरही येणार आहेत. परंतु हे जे डिप्रेशन आहे, ह्या ज्या चिंता असतात, सतत काळजी असते तुम्हाला की माहिती नाही भविष्यात काय होईल, तर ह्या ज्या काही चिंता असतात आणि तुमच्या जीवनामध्ये जे अबंडन्स येणार आहे तर ते का रोखलं जातं, व्हॉट ब्लॉकेजेस. तर ब्लॉकेजेस काय आहेत, तर येथे आपल्याला दिसून येत आहे पितृदोषाच्या ह्या ऊर्जा आहेत. पितृदोष म्हणजे जे तुमच्या वंशावळीपासून काही दोष आलेले आहेत तुमच्या म्हणजे डीएनए मध्ये आपण म्हणू. बघा, आपण जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये जन्म घेतो तर त्यांची जशी आपल्याला वडिलोपार्जित संपत्ती मिळते तसे काही दोषही मिळत असतात जे आपल्या जीन्समध्ये असतात. तर आपल्याला इथे बघावं लागणार आहे की तुमच्या जे काही सध्या तुम्ही फेस करत आहात इश्यू, जे की डिप्रेशनमध्ये जाता तुम्ही, आर्थिक अडचणी असतात, डिव्हाइनशी कनेक्टेड नाही होत आहेत तुम्हाला, मे बी काहींच्या जीवनामध्ये खूप जास्त प्रश्न इतरही असतात, रिलेशनशिप त्यांचे टिकत नाही, तर 100% हे तुमच्या डीएनए मधून आलेले ब्लॉकेजेस आहेत. तुमच्या पूर्वजांपासून जे काही ब्लॉकेजेस आलेले आहेत ते हील झालेले नाही, ते म्हणजे शांती झालेली नाही त्यांची, त्यामुळे ह्या गोष्टी येथे घडत आहेत. तर काय ब्लॉकेजेस आहेत तुमच्या अँसेस्टर्स कडून ते आपण पाहणार आहोत. तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर लेट्स सी पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. व्हॉट ब्लॉकेजेस तुमच्या अँसेस्टर पॅटर्न मध्ये, तुमच्या डीएनए मध्ये काय ब्लॉकेजेस आहेत जे तुम्हाला पुढे जाण्यापासून दूर करत आहेत, ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आहात. डिवाइन प्लीज गाईड मी. ओके ओके. तर नक्कीच येथे आपल्याला दिसून येत आहे की
सतत डिप्रेशन असेल, सतत चिंता असतील, सतत काळजी असेल, तर हा तुमचा ब्लॉक नाहीये, हा तुमच्या DNA मध्ये आलेला ब्लॉक आहे. तर इथे आपल्याला दिसून येत आहे हे कार्ड आपल्याला इंडिकेट काय करतंय, लिनेज मार्क बाय सुसाईड असू शकतं. तुमच्या जे कोणी ॲन्सेस्टर होते किंवा जे जुने राहिलेले लोक होते, म्हणजे आजोबा आजी, म्हणजे आता हेच तर नाही ना तुमचं, आई वडील असतील, त्यांचे आजी आजोबा वगैरे, जे स्वातंत्र्यपूर्व काळ होता, त्याआधी मुघलांचा काळ होता, जो काही काळ होता त्यामध्ये असू शकतं काही असे पॅटर्न राहिलेले असतील की त्यांना असे विचार येत असतील सतत आत्महत्येचे किंवा नेगेटिव्ह थॉट्स येत असतील, तर त्याही संदर्भातल्या ह्या ऊर्जा आहेत. तर असू शकतं काही राहिले असेल असं वंशामुळे वळीमध्ये तुमच्या की कोणीतरी सुसाईड केलं असेल, तर ह्याही गोष्टी आहेत. रूट कॉज, सम ॲन्सेस्टर डाईड बाय सुसाईड ड्यू टू अनबिअरेबल इमोशनल और कार्मिक पेन. तर असू शकतं खूप त्यांना त्रास होता फॅमिलीचा किंवा इतरही जे काही इतर लोक होते, कार्मिक पर्सन होते त्यांच्या जीवनामध्ये, तर त्यांच्याकडूनही त्यांना खूप जास्त इथे त्रास होता आणि त्यांना ते सहन करता आलं नाही. त्यामुळे इथे सुसाईड अटेम्प्ट त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर अशाही काही गोष्टी झालेल्या आहेत तुमच्या पितृंमध्ये. आता तुम्हाला तर फक्त आई वडील, बहुतेक काहींना पंजोबापर्यंतच माहिती असतं, त्याच्या आधीचं तर काही आपल्याला माहिती नसतं, की माहिती नाही त्या पंजोबांचे जे वरचे होते, वडील वगैरे होते, तर त्यांच्या जीवनामध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत ते तर आपल्याला माहिती नसतं. तर येथे दिसून येत आहे असे काही पॅटर्न राहिलेले आहे आणि तोच तुमच्या DNA मध्ये जो आहे जंक निर्माण झालेला आहे आणि त्यामध्येच हे जे तुमच्या मनामध्ये इश्यू असतात, तुमच्या मनामध्ये विचार असतात, तर ह्या गोष्टी येथे घडतात आणि तुम्ही सतत डिप्रेशनमध्ये असतात, चिंता करतात, विनाकारण काही काही लोक चिंता करतात, गरज नसताना सुद्धा चिंता करतात, तर ते तुमच्या DNA मध्ये पॅटर्न्स असतात. तर DNA मध्ये ते इफेक्ट आपल्याला दिसून येतात. पण ह्याचा इफेक्ट मग तुमच्यावरती काय होतो, यू मे कॅरी अनएक्सप्लेनेबल ग्रीफ, डिसअपियर और सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह इम्पल्सेस. तर मग काय होतं, ज्यावेळेस अशा आपल्या DNA मध्ये जर गोष्टी राहिलेल्या असतील, आता आपल्याला पंजोबापर्यंत माहिती असतं पण त्याच्या पुढचं काय आपल्याला माहिती नसतं, ठीक आहे, तर मग आपल्या मनामध्ये काय विचार येतात, स्वतःलाच नुकसान पोहोचायचं, सेल्फ डिस्ट्रक्शन. सेल्फ डिस्ट्रक्शन म्हणजे काय, स्वतःलाच नुकसान पोहोचवायचं, एक दुःख घेऊन चालायचं, सतत सतत काहीतरी ओझं आहे किंवा कोंडून घ्यावं सतत एखाद्या खोलीमध्ये, कुठे जाऊ नये, कोणाशी बोलू नये, कोणाला काही सांगू नये, तर अशा प्रकारच्या सुद्धा आपले थॉट्स असतात. तर ह्या ऊर्जा आहेत, ह्या तुमच्या नाही आहेत, ह्या तुमच्या अँसेस्टर पॅटर्न मध्ये ह्या ऊर्जा आलेल्या इथे दिसून येत आहेत. तर बघा आता याच्यामध्ये काही हिलिंग रिच्युअल्स पण असतात, तर ते मी तुम्हाला इथे सांगते. मे बी कोणी तुम्हाला सांगणार नाही, परंतु येथे आता अमावस्या ही आहे आणि हे पितृंचं आपल्या ह्या रिडिंगमध्ये निघालेलं आहे, तर तुम्हाला काही हिलिंग रिच्युअल्स करणं गरजेचं आहे. तर ते काय आहेत बघा, ऑफर मिल्क अँड राईस नियर अ पीपल ट्री ऑन अमावस्या न्यून, प्रे फॉर देअर पीस अँड सोल रिलीज. तर तुम्हाला तिथे काही दूध आणि तांदूळ किंवा शिजलेला जो भात असतो तो सुद्धा तुम्ही तेथे पिंपळाच्या झाडाखाली दान करायचं आहे, इतर ठिकाणी नाही, पिंपळाच्या झाडाखाली दान करायचं आहे. आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तुम्हाला प्रार्थनाही करायची आहे, कारण की ती जी सोल असतात खूप खालच्या त्या लोकांमध्ये राहत असतात आणि त्यांची आत्मा मुक्त होत नसते, त्यांना खूप जास्त पेन असतं, कारण की त्यांनी जीवन संपवलेलं असतं. हे जीवन जे आहे आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे आणि ते संपवण्याचा अधिकार आपल्याला नाही, परंतु ते त्यांची विल, फ्री विल सुद्धा डिवाइन देतं ना, काही फ्री विल असतात, तर ती फ्री विल चुकीच्या पद्धतीने निवडतात आणि मग ते स्वतःचाच घात करून घेतात. सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह थॉट्स असतात त्यांच्या डोक्यामध्ये आणि ते ह्या जीवनामध्ये संघर्ष करण्याऐवजी ते काय केलेलं असतं, त्यांनी डेथचा मार्ग निवडलेला असतो. तर त्यामुळे त्यांना खूप जास्त पेन नंतर आफ्टर डेथ होत असतं, कारण हे त्यांचे कर्म असतात, त्यांना डिवाइन काही करू शकत नाही. तर येथे तुम्हाला त्यांच्या शांतीसाठी, त्यांच्या मुक्तीसाठी प्रे करायचे आहे, प्रार्थना करायची आहे. थोडं दूध आणि तांदूळ जे आहे पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दान करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला रिसाईट करायचा आहे ओम त्र्यंबकम यजामहे, जो मृत्युंजय मंत्र आहे, महामृत्युंजय मंत्र आहे, तो 108 वेळेस 21 दिवस सतत तुम्हाला करायचा आहे. 21 दिवस 108 वेळेस म्हणजे एक माळ ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम, ते जे आहे महामृत्युंजय मंत्र, तो तुम्हाला त्याचा जाप करायचा आहे. बघा आपल्याला माहिती आहे अमावस्या आहे, आता श्रावणही येतोय, तर हा मंत्र जर तुम्ही जाप केला तर त्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होणार आहे. आणि भगवान शिवांच्या पुढे तर सगळेच अधीन आहेत, जे शत्रू, जे राक्षस, भूत, प्रेत, इतर जे असतात, यक्षिणी, डाकिनी, सगळं त्यांच्या अधीन आहेत. त्यामुळे शिवजी तुम्हाला ह्या सगळ्यातून मुक्त करतील. तुमच्या जीवनामध्ये हे जे काही चिंता आहेत, हे जे काही त्रास आहे, त्याच्यातून ते काय करतील, तुम्हाला
मुक्त करतील आणि तुमच्या जीवनामध्ये योग्य दिशा तुम्हाला दिसेल. जे थॉट्स सतत तुमच्या जीवनामध्ये येत असतात ज्यामुळे तुम्हाला पुढचा मार्ग दिसत नाही, तर तो मार्गही येथे दिसायला लागेल. अँड इथे 100% येथे शक्यता आहे, कारण की इथे चमत्कार होतात आपल्या रिडिंगमध्ये दरवेळेस. कारण की हे दोन्ही कार्ड एका डेकमध्ये दोन्ही कार्ड कधीच मिळत नाहीत, परंतु येथे आपल्याला 2 कार्ड एकाच ह्याचे मिळालेले आहेत. सो 100% येथे गॅरंटी आहे की तुमचे जे कोणी ट्विन फ्लेम आहेत, जे कोणी तुमचे सोल पार्टनर आहेत, तर त्यांच्याही फॅमिलीमध्ये असेच काहीतरी ब्लॉकेजेस राहिले असणार आहे, ज्यामुळे ते सतत चिंता करतात, काळजी करत असतात, त्यांना कळत नाही नेमकं काय बोलायचं. तर ह्याही गोष्टी असतात. तर हे तुमच्या दोघांमधले सेम पॅटर्न्स आहेत. तर तुम्ही तर एक जण तर करा, म्हणजे एक जण हिल तर व्हा, मग तो दुसऱ्याला मार्ग दाखवेल किंवा मग याच्या हिलिंगमुळे त्याला सुद्धा चांगला पॉवर मिळेल. तर ह्या गोष्टी असतात. तर तुम्ही स्वतःची हिलिंग करा आधी, आणि देन तुमचे जे ट्विन पार्टनर आहेत त्यांच्याही जीवनामध्ये ह्या हिलिंगला तुम्हाला म्हणजे त्यांच्याकडे सेंड करायचे आहे. तुम्ही आधी करा, आधी तुम्ही पॉवरमध्ये या, म्हणजे तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत तुम्ही हील करा. तुम्ही एकदा तुम्हाला आराम मिळाला, शांती मिळाली, पीसमध्ये तुम्ही आलात की नंतर ती पॉझिटिव्हिटी त्यांच्याकडे पण सेंड होते. सो इथे 100% कन्फर्म साईन आहे की हे जे तुमचं ट्रू लव्ह आहे, तुमचं जे सोल कनेक्शन आहे, तर त्यांच्याही जीवनामध्ये असेच इश्यू राहिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे दिसून येत आहे मे बी काही पितृंच्या संदर्भामध्ये ह्या अशा गोष्टी राहिल्या असतील, ॲडिक्शन अँड डिपेंडन्सी. तर जनरेशनल पॅटर्न्स ऑफ ॲडिक्शन ऑर अनहेल्दी कॉपिंग मेकॅनिझम. तर असू शकतं जुन्या लोकांमध्ये काही ॲडिक्शनची सवय असेल किंवा काही अशा घटना घडून गेल्या असतील की त्यांना ती सवय लागली असेल, आणि तीच काय होते त्याचाच इफेक्ट तुम्हाला इथे जाणवतो की तुमचं हे ॲडिक्टिव्ह बिहेवियर असतं. ॲडिक्टिव्ह म्हणजे फक्त डायरेक्ट इतर व्यसन करणं असं नसतं. तर आपल्याला इतर जे आपले रिलेशनशिप असतात त्यांच्याशी पण आपली अटॅचमेंट खूप जास्त असते, अतिशय म्हणजे सवय लागलेली असते. ॲडिक्टिव्ह म्हणतो आपण त्याला, की आपण त्यांना सोडू शकत नाही, आपण त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो किंवा ते आपल्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. तर हे जे काय आहे त्याला एक प्रकारे ॲडिक्शनच म्हणता येईल, कारण की ती व्यक्ती जी आहे सतत तुमच्या ह्या जनरेशनमध्ये हा पॅटर्न राहिलेला आहे. सो त्यामुळे तुम्हालाही जे तुमच्या सोबत असतात त्यांच्याशी अटॅचमेंट इश्यू जो असतो तुम्हाला ते सुटत नाही. तुम्ही वारंवार तिकडे जाता किंवा मग तुम्ही खूप जास्त विचार करता एखाद्याचा, किंवा तुम्ही खूप जास्त चेझिंग एनर्जीमध्ये जाता, तुम्ही खूप जास्त दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करता. तर ही एक ॲडिक्टिव्ह एनर्जी आहे जी तुमच्या पूर्ण DNA मध्ये पूर्वीपासून तुमच्या वंशावळीमध्ये आलेली आहे. तर याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, बर्न सॅजे और पॅलोसॅन्टो व्हाईल मेडिटेटिंग. तर पॅलोसॅन्टो नावाची एक वनस्पती असते, पवित्र असते, एकदम शुद्ध. तर ती तुम्हाला मेडिटेशन करताना जाळायची आहे, पॅलोसॅन्टो. तर लक्षात ठेवा. तर पॅलोसॅन्टो ही जी काही वनस्पती आहे ती जाळायची आहे. आस्किंग फॉर रिलीज फ्रॉम ॲडिक्टिव्ह पॅटर्न. तर मेडिटेशनमध्येच तुम्हाला डिवाइनला प्रार्थना करायची आहे की आम्हाला ह्या ॲडिक्टिव्ह पॅटर्नमधून काय करा, आम्हाला बाहेर काढा. सेज म्हणजे अगरबत्ती असते चांगली, ती जाळायची आहे. तिथे सेज अगरबत्ती पण जाळू शकता किंवा पॅलोसॅन्टो जाळलात तर खूप त्याचा चांगला प्रभाव तुम्हाला दिसून येईल. रेमेडी काय करायची आहे, क्लिअर कॉर्ड्स, कॅरी क्लिअर कॉर्ड्स टू प्युरिफाय एनर्जी अँड एंगेज इन माइंडफुलनेस प्रॅक्टिसेस लाईक योगा और ब्रीथ वर्क. ज्यावेळेस तुम्ही योगा करता, प्राणायाम करता, म्हणजे ब्रीथ वर्क म्हणजे नाही का आपण नाकाने श्वास घेतो तोंडाने सोडतो, जो डीप असतो एकदम, तो ब्रीथ वर्क तुम्ही करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर कॉर्ड्स म्हणजे ते एक स्फटिक आहे, एक क्रिस्टल आहे, ते तुम्हाला तेथे ठेवायचं आहे. मी दाखवते तुम्हाला ते. क्लिअर कॉर्ड्स म्हणतात त्याला. म्हणजे तुमच्या हे जे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस असतात त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचे आहे, म्हणजे जी काही नेगेटिव्हिटी आहे ती दूर निघून जाईल. तर आपण ह्याच्यावरती खूप बोलू शकतो, ह्या ऊर्जांवरती. फिअर ऑफ लिडरशिप असतं, काहींना बाहेर निघणे किंवा लोकांचं नेतृत्व करणे, म्हणजे काहींना सोशल मीडियावरती यायचं म्हटलं तरी फिअर असतं. तर हे इश्यू असतात, तुमचे ब्लॉकेजेस असतात, तुमच्या फॅमिलीमध्ये आलेले असतात. फॉरबिडन लव्ह असू शकतं, तुमचं लव्ह तुमच्यापासून दूर गेलं किंवा तुमच्या जे जनरेशन आहे त्यांनी स्वीकारलं नाही. मे बी त्या काळामध्ये काही इंटरकास्ट असेल, असं काही प्रॉब्लेम असेल त्यांचा, आंतरजातीय विवाह करायचा नाही किंवा लव द्यायचं नाही, तर हे सगळे प्रॉब्लेम्स होते. त्यांनी ते काय केलं, मग त्याग केला त्या गोष्टीचा. मग ती पुन्हा DNA मध्ये तुमच्या आलं की तुम्ही सतत समाजाचा विचार केला, तुम्ही घाबरलात स्टँड घेण्यासाठी, प्रेमासाठी, ह्याच्यासाठी. तर तुमचं जे लव आहे, तुमचं जे ट्रू लव आहे ते तुमच्यापासून सतत दूर गेलं, कारण की ते तुमच्या DNA मध्ये भीती राहिली. की असू शकतं की कोणाचं तरी असं झालं होतं की पूर्वी म्हणजे त्यामध्ये मृत्यू झाला असेल प्रेमामध्ये, किंवा अशा होतात गोष्टी नाही का. आता तरी एवढं सगळं सूट आहे, परंतु पूर्वी असं नव्हतं. पूर्वी खूप स्ट्रिक्ट वातावरण होतं. मग त्यावेळेस
खूप जास्त अत्याचार केले जायचे, मग ते तुमचं लव मिळवण्याची जी इच्छा आहे ती कमी आहे, तुम्ही घाबरता आधीच की माहिती नाही पुढं काय होईल. तर हे तुमच्या ॲन्सेस्टरमध्ये हे पॅटर्न असतील की त्यांनी लवला न निवडता सामाजिक बंधनांना निवडलं होतं त्या काळामध्ये, आणि त्यामुळे सुद्धा हा एक भीतीचा पॅटर्न तुमच्यामध्ये राहिलेला आहे. आणि मग तुम्ही सतत लवला डिनाय करता, तुम्ही स्वीकारत नाही, नको हे लवच्या भानगडीमध्ये पडायला नको. सेम जेंडर युनियन सुद्धा असू शकतं त्या काळामध्ये. फिअर ऑफ लव्ह, हार्ट ब्रेक्स, म्हणून वारंवार हार्ट ब्रेक होतात, भीती वाटते प्रेमाची, नको ॲक्सेप्ट करायला पुढे काही झालं तर. और फॅमिली रेजिस्टन्स टू युअर चॉईसेस, फॅमिलीचा सतत रेजिस्ट होतो की फॅमिली स्वीकारत नाही, मग म्हणजे तुमचे चॉईसेस तुम्ही काय पण निवडलं फॅमिली स्वीकारत नाही. मग काय करायचं ह्यावेळेस, लाईट रेड अँड व्हाईट कॅन्डल, रेड लाल आणि पांढरी कॅन्डल जाळायची आहे तुम्हाला, आणि तेथे बसून लव्ह इज सॅक्रेड इन ऑल फॉर्म्स, तर प्रेम हे पवित्र असतं प्रत्येक फॉर्ममध्ये. काही काही लोक प्रेमाला खूप जास्त चुकीच्या पद्धतीने इंडिकेट करतात, त्यांना वाटतं की प्रेम म्हणजे फक्त ते सेक्शुअलच धरतात, परंतु येथे प्रेमाची जी व्याप्ती आहे ती खूप आहे. त्याच्यामध्ये फक्त मेल फिमेल म्हणून नाही बघायला पाहिजे, सेक्शुअल म्हणून नाही बघायला पाहिजे. तर प्रेम एक पवित्र भावना आहे, एक इमोशन्स आहे, त्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तर अशा बाबतीतले हे अनकंडिशनल लव्हच्या संदर्भातल्या ह्या गोष्टी आहेत. रेड अँड व्हाईट कॅन्डल जाळून तुम्हाला म्हणायचं आहे लव्ह इज सॅक्रेड इन ऑल फॉर्म्स, पवित्र आहे प्रेम, हे सगळ्या मार्गाने पवित्र आहे. तर बर्ड्स असतात, जे लव्ह बर्ड्स असतात, छोटे छोटे असतात, त्यांना तुम्हाला काही खाऊ घालायचं आहे, तर अशाही गोष्टी करायच्या आहे. झाडांना पाणी घालायचं आहे, तर ह्याही गोष्टी आहेत. तर म्हणजे हे ब्लॉकेजेस आहेत ते तुमचे हील होतील, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर अजूनही काही ब्लॉकेजेस असतात काहींचे, आता ही जनरल रिडिंग आहे, पर्सनल रिडिंगमध्ये कळतील तुमचे ब्लॉकेजेस काय आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही पर्सनल रिडिंग घ्या, काउन्सिलिंग घ्या, किंवा मग तुम्हाला इनर वर्कच्या संदर्भात माहिती असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. फॅमिली कर्सेस सुद्धा असतात. तर काहींच्या घरामध्ये खूप चांगलं चाललेलं असतं, परंतु एखाद्याला ते देखत नाही. समजा भावकीमध्ये असेल तर तो बोलता बोलता काय म्हणतो की तुझं सगळ्या खानदानीचंच वाटोळ हो, तुझं सगळ्या फॅमिलीचंच नुकसान हो, तर तो कर्स लागला जातो, मग तो फॅमिलीला कर्स लागला जातो. बघा, शब्द खूप महत्वाचे असतात. शब्द त्या ब्रह्मांडामध्ये फिरून येतात परत, परंतु ते कधीही मिटत नाही, संपत नाही, कारण की ते एक विचार असतो. कुठलीही गोष्ट आधी मनात तयार होत असते, नंतर ती बाहेर दिसत असते. तर हे शब्द जे आहेत, जे बाहेर पडतात, ते आधी क्रिएट कुठे झालेले असतात, तुमच्या मनामध्ये पूर्ण ते चित्र तयार झालेलं असतं, आणि त्यानंतरच ते बाहेर पडतं. जर एखाद्याने तुमच्या फॅमिलीलाच, पूर्ण वंशालाच कर्ज दिले असेल, तर बघा, आपणही बघतो टीव्हीमध्ये, पिक्चरमध्ये असतात की यांच्या फॅमिलीमध्ये कुणालाच सुख नाही लाभत, यांच्या फॅमिलीमध्ये मुलांना दत्तक घ्यावं लागतं. तर हे कर्स लागलेलं असतं, म्हणजे शाप असतो. तर असंही काही असण्याची शक्यता असू शकते, ज्यामुळे सुद्धा एनर्जेटिक कर्स असतात. काही एनर्जी थ्रू सुद्धा दिलेले असतात, काहींनी शपथच घेतलेली असते, काही नेगेटिव्ह स्पेल्स केलेले असतात तुमच्या ह्याच्यामध्ये, तुमच्या कुटुंबाच्या साठी. मग त्यामुळेच काय होतं, मिसफॉर्च्यून, मग ते येत हळूहळू येत, मग तुमचं नशीब थोडंसं तुम्हाला वाटतं खराब आहे. तर ह्या गोष्टी असतात. अनएक्सप्लेनेबल ब्लॉकेजेस असतात, म्हणजे जे ब्लॉक आपल्याला सांगता पण येत नाहीत, असे काही ब्लॉकेजेस तुमच्या घरात निर्माण होऊ शकतात. तर याही गोष्टी आहेत. तर मग ह्याच्यामध्ये पण आपल्याला काही हिलिंग दिलेले आहे. तर इथे काय हिलिंग दिली आहे आपल्याला, परफॉर्म अ फायर रिच्युअल विथ ब्लॅक सिसम सीड्स अँड से आय ब्रेक ऑल ऑड्स नॉट सर्विंग लव्ह. तर तुम्हाला जाळामध्ये काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही घरामध्ये हवन करता ना, त्या हवनमध्ये तुम्हाला काळे तीळ जे आहेत ते तेथे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि मी हे सगळे जे माझ्यावरती शाप आहेत, किंवा कुणी माझ्या बाबतीमध्ये माझ्या कुटुंबाच्या, माझ्या वंशावरती कुणी असा शाप दिला असेल, तर तो मी स्वीकारत नाही, मी ते शाप तोडून टाकतो. आंघोळ करताना सुद्धा तुम्हाला रॉक सॉल्ट टाकायचं आहे, म्हणजे समुद्री मीठ असतं ते तुम्हाला टाकायचं आहे. हे तुम्हाला 7 दिवस करायचं आहे. आय रिलीज व्हॉट इज नॉट माइन, आय कॉल इन ब्लेसिंग्स फॉर मी अँड माय लिंगेज. तर मी हे सगळं जे दुःख, चिंता, जे काही माझ्या वंशामध्ये चालू आहे, तर ती मी सगळी रिलीज करतो, ती मुक्त करतो. आणि माझ्या आत्म्यांना, म्हणजे माझ्या जे पितृंचे आत्मे आहेत, त्यांना पण मी इथे ह्या सगळं शापामधून मुक्त करतो. तर हे तुम्हालाच करायचं आहे, कारण तुम्ही त्यांच्या वंशामध्ये आहात. ठीक आहे, तर इतरांना नाही करू शकत हे. ठीक आहे, तर हे हिलिंग रिच्युअल्स आहेत ते तुम्ही करू शकता, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले पॉझिटिव्ह परिणाम ही दिसून येतील. तर हे जनरल रिडिंग आहे. तुमचे पर्सनल काय ब्लॉकेजेस असतील तर त्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग किंवा पर्सनल रिडिंग घ्या. तर बघा, हे झाले तुमचे ॲन्सेस्टरचे इश्यू.
कारण की अमावस्या आहे, या दरम्यान जर तुम्ही केलं तर त्याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. अँड जी काही तुमच्या मनावरती ओझं आहे, जे बर्डन आहे सध्या, कनेक्शनच्या संदर्भात असू शकतं, लव्ह रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये असू शकतं, यामधून सुद्धा तुम्हाला रिलीफ डिवाइन देईल. फक्त डिवाइनशी कनेक्टेड राहा. तुमच्या ज्या काही साधना आहेत, मेडिटेशन्स आहेत, ते तुम्ही करत राहा. त्याच्यामधून तुम्हाला बिलकुल दुर्लक्ष करायचं नाहीये. नाहीतर मग आता इथे तर काहींच्या ऊर्जा खूप जास्त हाय कॉन्शियसनेसमध्ये आहेत, तर ते कुंडलिनी शक्तीकडे सुद्धा राईज करत आहे. गुप्तधनाचे चान्सेस आहेत, परंतु ही नेगेटिव्ह फिमेल ऊर्जा आहे, हिच्यापासून तुम्हाला थोडंसं सतर्क राहायचं आहे. तर तुमच्या मनामध्ये सध्या जी काही फिलिंग आहे, भावना आहे, असू शकतो तुमच्या पार्टनरसोबत तुम्हाला बोलायचं आहे, तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला काही संकेत मिळतील. संकेत म्हणजे त्यांचा फोन कॉल येईल किंवा त्यांचं कुणीतरी जवळचं आहे जे तुम्हाला येऊन भेटेल किंवा असं काहीतरी होईल की तुमच्या ऊर्जा खूप जास्त पॉझिटिव्ह होतील. तर हे 12 तारखेचं जे ट्विन फ्लेमची एनर्जी आहे, 11-11चं कार्ड आहे, तर तुमच्या भावना जशा असतील तसेच तुमच्या पर्सनच्याही असतील. बिकॉज तुम्ही दोघंही मिरर सोल आहात एकमेकांचे. तर आरशामध्ये काय दिसतं, जे आपण आहोत तेच आरशामध्ये दिसतं, जे तुमच्या मनामध्ये आहे तेच त्यांच्या मनामध्ये. त्यामुळे इकडे कुठे जाऊ नका कुठे बघायला की त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे. जे तुमच्या मनामध्ये आहे तेच त्यांच्या मनामध्ये सुरू असतं. तर तुमच्या ऊर्जांवरती कार्य करा. तुमचे सबकॉन्शियस आहे बघा, तुम्ही तोंडाने भरपूर म्हणा माझ्या मनात खूप चांगलं आहे, माझ्या मनात खूप चांगलं आहे, परंतु तुमच्या जर सबकॉन्शियस माइंडमध्ये जर काही ब्लॉकेजेस असतील तर ते लवकर हील करणं गरजेचं असतं आणि त्यानंतरच एक पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये दिसून येतो. तर असू शकतं तुम्ही जर निगेटिव्ह विचार करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हिलिंग करायची आहे, तुमची प्रॉपर इनर वर्क करायचं आहे आणि पॉझिटिव्हिटीकडे, सकारात्मकतेकडे जायचं आहे. तुमच्या सोलच्या कॉलिंगकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुमच्या फॅमिलीकडे सध्या लक्ष द्या आणि आनंदी राहा, खूप खुश राहा. ज्यांची फॅमिलीची स्वप्न आहे, चांगलं व्हावं असं वाटतं त्यांना, तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आफ्टर दिस अमावस्या आपल्याला दिसून येतील. परंतु हा काळ खूप जास्त मोठा आहे, कारण की बघा आता 8-8चं पोर्टल अँड हे सोलर इक्लिप्स खूप मोठा आहे. तर यामध्ये ऊर्जा तुमच्या साधनेकडेच असल्या पाहिजेत, त्याशिवाय नाही तर मग पुन्हा डिस्टर्बन्स निर्माण होऊ शकतो. तर डिवाइन तुम्हाला सपोर्ट करत आहे, एंजल्स तुम्हाला गायडन्स देत आहे. मे बी हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी गायडन्स व्हिडिओ आहे, कारण की येथे दिसून येत आहे डिवाइन तुम्हाला ऑलवेज सपोर्ट करत आहे, तुमच्याशी कनेक्टेड आहे. ते तुम्हाला एंजल नंबर थ्रू किंवा बटरफ्लाईज किंवा अशा अदर सायन्स तुम्हाला पाठवत आहे. व्हिडिओज तुमच्या पुढे असे पॉपअप होत आहेत. तर नक्कीच जर तुम्हाला असे साईन मिळत आहे, व्हिडिओज मिळत आहे, तर डिवाइनवरती विश्वास ठेवा. बघा सगळ्यांवरती विश्वास ठेवतात, परंतु डिवाइनवरती विश्वास ठेवत नाही, म्हणतात आम्हाला दिसतच नाही तर आम्ही काय विश्वास ठेवायचा. तर हे बघा, ही हवा काही दिसते का आपल्याला, परंतु आहे ना, तसंच ह्या ऊर्जेचं अस्तित्व आहे आणि जे जे कोणी साधना करत आहे त्यांना ते नक्कीच जाणवलेलं आहे. तर टॉवर मुवमेंट आय होप येऊन गेला असेल तुमच्या जीवनामध्ये पाठीमागे, परंतु आई तुळजाभवानीची सेवा करा, तुमच्या मार्गावरती पुढे चाला, फोकस राहा, इकडं तिकडं भटकू नका. जे की आपण पाहिलं की काही ऑप्शन्स तुमच्या पुढे येत आहेत आणि तुम्ही मे बी असू शकतं चिंतेत आहात, तर त्या ऊर्जेमधून बाहेर या. खूप पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येतील आणि काहींच्या बाबतीमध्ये खूप जास्त उत्साहही वाटेल त्यांना आतून. जे खूप मेडिटेशनमध्ये आहेत, ध्यानधारणेमध्ये आहेत, तर त्यांना उत्साहही वाटतो. त्यांच्या पार्टनरकडूनही काही ना काहीतरी न्यूज त्यांना मिळण्याची शक्यता आहे 100%. तर तुम्ही हे सर्व ऊर्जा जी आहे ती स्वीकारा. सध्या कार्मिक क्लिन्झिंग करा, नेगेटिव्ह थॉट्स मनामध्ये ठेवू नका, कुणाही विषय नका ठेवू, घरातले असो बाहेरचे असो, कुणाही विषय नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल नेगेटिव्ह फिमेल ऊर्जा तुमच्याकडे खूप जास्त नेगेटिव्हिटी पाठवते, तर कॉर्ड कट करून टाका. त्यांच्यासोबत कुठलंच रिलेशनशिप ठेवू नका. तुमचे घरात जे पार्टनर आहेत तुमचे किंवा जे तुमचं कनेक्शन आहे त्यांना व्यवस्थित समजून सांगा की तुमचा त्यांच्यावरती राग नाही आहे, परंतु ती जी कोणी ऊर्जा आहे तुमच्या अराउंड आहे ती व्यक्ती चांगली नाही, तर त्यांच्यापासून तुम्ही सतर्क राहा. तर असं तुम्ही चांगल्या ह्याच्यात समजून सांगा अँड आय थिंक त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. बाकी ते काय कर्म करायचा तो त्यांच्या हातात आहे, शेवटी ते कार्मिकच आहेत. त्यामुळे आपण त्याच्याकडे फोकस नाही करायचा, आपण आपल्या ऊर्जांवरती एकाग्रचित्त राहायचं, शांत राहायचं आणि आपण त्याच्यावरती ठामही राहायचं. तर आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. आणि अमावस्या आहे तर तुमच्या पितृच्या शांतीसाठी नक्कीच कार्य करा, कारण की त्यांच्या आशीर्वादानेच तुम्ही पुढे भविष्यामध्ये प्रगती करणार आहात. सो थँक्यू सो मच, धन्यवाद. ज्यांना ही रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. तसेच ज्यांना इनर वर्कच्या संदर्भात माहिती हवी आहे त्यांनी सुद्धा मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि ट्विन फ्लेम्सच्या संदर्भातलं जर असेल तर तुम्ही डायरेक्ट काउन्सिलिंग घेऊ शकता. सो थँक्यू सो मच, धन्यवाद. जय शिवशक्ती.